नमस्कार मंडळी. तुम्ही कधी असा माणूस पाहिला आहे का, जो एकाच वेळी खूप कामं सुरू करतो, पण शेवटी एकही काम नीट पूर्ण करू शकत नाही? अशा वेळी आपल्या मराठीत एक अतिशय समर्पक म्हण वापरली जाते. एक ना धड, भाराभर चिंध्या. चला, या म्हणीचा अर्थ सांगणारी एक गोष्ट ऐकूया. एका गावात भिकाजी नावाचा शिंपी राहत होता. तो मेहनती होता, पण त्याला एक वाईट सवय होती. कोणीही काम घेऊन आलं की तो नाही म्हणू शकत नव्हता. एके दिवशी सकाळी एक शेतकरी शर्ट शिवायला घेऊन आला. भिकाजीने काम स्वीकारले. थोड्याच वेळात दुसरा ग्राहक पायजमा शिवायला आला. ते काम सुद्धा त्याने घेतले. मग तिसरा माणूस आला. त्याने कोट शिवायला दिला. भिकाजीने ते सुद्धा होकार देऊन घेतले. असं करता करता दिवसभरात त्याच्याकडे 10-12 कामं जमा झाली. आता तो एका कपड्याला कात्री लावायचा. मग ते अर्धवट सोडून दुसरा कपडा हातात घ्यायचा. मग तो अर्धवट ठेवून तिसऱ्या कामाला लागायचा. दिवसभर त्याची अशीच धांदल सुरू होती. काही दिवसांनी ग्राहक कपडे घ्यायला आले, तेव्हा कोणाचा शर्ट अर्धवट होता, कोणाचा पायजमा अपूर्ण होता, कोणाच्या कोटाचे बटनच लावले नव्हते, तर काही कपड्यांचे तुकडे होऊन चिंध्याच पडल्या होत्या. ते सगळं बघून ग्राहक नाराज झाले. तेव्हा गावातल्या एका वृद्धाने भिकाजीला सांगितले, "अरे, एक काम पूर्ण करून मग दुसरे सुरू करायचे. तू तर एकही काम नीट केले नाहीस आणि चिंध्या मात्र भरपूर केल्यास." भिकाजीला त्याची चूक समजली. मित्रमैत्रिणींनो, एकाच वेळी खूप कामं हातात घेतली, पण एकही काम नीट पूर्ण केले नाही, तर शेवटी गोंधळ आणि अपयशच पदरी पडतं. अशा वेळी आपण म्हणतो, एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणजेच एकही काम व्यवस्थित न होणं, पण अर्धवट आणि निरुपयोगी गोष्टींचा ढीग तयार होणं. आजच्या काळात सुद्धा हे अनेकदा घडतं. एखादा माणूस एकाच वेळी व्यवसाय, युट्यूब, अभ्यास, नोकरी, नवीन कोर्स सगळंच सुरू करतो. पण लक्ष केंद्रित नसल्यामुळे एकही गोष्ट अपेक्षेप्रमाणे पुढे जात नाही. म्हणून लक्षात ठेवा, एका वेळी एक काम मन लावून करा. कारण एक ना धड भाराभर चिंध्या होण्यापेक्षा एक काम उत्कृष्ट करणं नेहमीच चांगलं. तुम्ही सध्या किती कामं एकाच वेळी करत आहात आणि त्यातलं कोणतं काम पूर्ण करण्यावर सर्वाधिक लक्ष देणार आहात, हे कमेंट करून मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण म्हणीच्या गोष्टीसह. धन्यवाद.